वारकरी संप्रदायामध्ये एक नियम आहे, सप्ताह महिन्याचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, त्याची परिसमाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. हो, अपुरेमानम वचनम प्रतिष्ठा समुद्रमाप परिषंती यद्वार. गंगा समुद्राला मिळाली की तिची गती संपली, गावाला की प्रवास संपला, दवंडीची कुस्ती झाली की आखाडा संपला, सोन्याला शेवटचा कस लागला, सोडावा कस लागला की त्याचं कार्य संपलं. त्याच नियमाप्रमाणे काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह संपला, त्याची पूर्ण आहुती झाली. इतर कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये फरक आहे. म्हणजे कशाने फरक आहे? इतर दिवसाच्या कीर्तनकाराने काय सांगितलं पाहिजे? सासू जावयाच्या गप्पा सांगितल्या पाहिजे, संसार सांगितला पाहिजे, राजकारण सांगितलं पाहिजे. हो, काय सांगितलं पाहिजे? सासू जावयाच्या गप्पा सांगू नये, राजकारण सांगू नये, संसार सांगू नये. लोकांना माहितीये व्हॉट्सअप, फेसबुक सर्व माहितीये लोकांना, ते सांगायची गरज नाही. मग काय सांगितलं पाहिजे इतर दिवसाच्या कीर्तनकाराने? भक्ती ज्ञान विरहित वितरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. इतर दिवसाच्या कीर्तनकाराने ज्ञान सांगितलं पाहिजे, भक्ती सांगितली पाहिजे, वैराग्य सांगितलं पाहिजे. मग ज्यांचं काल्याचं कीर्तन आहे त्यांनी काय सांगितलं? उच्चार केला पाहिजे. परमात्म्याचं चरित्र असं आहे ते कोणी जाणू शकत नाही. माता सरस्वतीने पृथ्वीचा कागद केला. कोण ऐका, माता सरस्वतीने पृथ्वीचा कागद केला, कल्पतरू वृक्षाची लेखणी केली, समुद्राची शाही केली आणि विद्याची देवता सरस्वती माता कोणती देवता? विद्याची देवता. गणपती बाप्पा कशाची देवता? बुद्धीची देवता. मारुतीराय कशाची देवता? बुद्धीची देवता. मनोजवम मारत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. हो, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. मारुतीराय बुद्धीची देवता, गणपती बाप्पा बुद्धीची देवता, सरस्वती माता विद्याची देवता. बरं, मारुतीरायाच्या बाबतीत काही सांगत नाही, पण गणपती बाप्पाच्या बाबतीत सांगतो. गणपती बाप्पाला किती पत्न्या? 2. रिद्धी आणि आपली एकच जिद्दी. कशा करता सांगतोय? माता सरस्वतीचे चरित्र चालू आहे. माता सरस्वतीनं पृथ्वीचा कागद केला, कल्पतरू वृक्षाची लेखणी केली, समुद्राची शाही केली आणि विद्याची देवता माता सरस्वती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र लिहिण्याकरता बसल्या. आता श्लोक सांगतो तुम्हाला. अशितगिरी समस्या कज्जलम सिंधू पात्रे सुरतर वर्षा का लेखणी पत्र मोरवे लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानां पेश पारम न याती. माता सरस्वतीचं काय झालं? नागपारात भागवतामध्ये चिंतन करतात. समुद्राची सरली शाही वर्णितान बुद्धिमही ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा लवलाव देखुनी. ती ब्रह्मदेवाची कन्या माता सरस्वती गोपाल कृष्णाच्या चरणाला लागल्या, पण एकही गुण लिहिता आला नाही. असं कृष्णाचं चरित्र आहे. हो, नागपारात भागवतामध्ये एक ओवी सांगतात अजून. नाना अवतरी अवतरला देवो परिये अवतारी चालवलावो देवानकडे अभिप्रावो अगम्य पाव हरी लीला. बाकीच्या लीला, बाकीचं चरित्र, बाकीच्या अवतारातलं महत्व सर्वांना कळतं, पण कृष्ण परमात्म्याचं महत्वच कळत नाही, समजतच नाही त्याचं चरित्र. मी तुम्हाला सांगतो, भगवान श्रीकृष्ण गुराखी का जगद्गुरु? मला सांगा ना तुम्ही, गुराखी का जगद्गुरु? गुराखी म्हणावं तर भागवत सांगतो, गुराखी म्हणावं तर गीता सांगतो. हो, आणि जगद्गुरु म्हणावं, भागवत सांगणारा म्हणावं, वक्ता म्हणावं तो काही विचारतो.
त्याचं चरित्र असंच आहे. नाना अवतरी अवतरला देव परी अवतारीचा नवलाव देवान कडे अभिप्राव अगम्य पाव हरिलीला. अजून एक त्या अवताराचं महत्व आहे. कृष्णाचं चरित्राचा आचार करायचा नाही. आचार करतो तुम्हाला आचार म्हणजे काय? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? लोणचं का? आचार म्हणजे लोणचं का? नाही. आचार म्हणजे आचरण करायचं नाही. कृष्णाचं चरित्रच तसे. कृष्णाचं चरित्र काय पवित्र पण विचित्र. कसं आहे? कृष्णाचं चरित्र पवित्र पण विचित्र. रामाचं चरित्र पवित्र पण सुसूत्र. रामाच्या चरित्राचा आचार करायचा, रामाच्या चरित्राचा विचार करायचा, रामाच्या चरित्राचा उच्चार करायचा. कृष्णाच्या चरित्राचा आचार करायचा. आचार करायचा नाही, आचरण नाही करायचं. कृष्ण भगवंताने 12 गाव आखणी गिरला, गोवर्धन पर्वत उचलला, कालिया महासर्पणातून काढला. त्याच्या चरित्राचा आचार करायचा नाही, विचार करायचा नाही, करायचा तो उच्चार. याच्यावरती माझं चिंतन चालू आहे. जर कृष्णाचं चिंतन केलं, कृष्णाचं जर कृष्णाचं नुसतं भजन केलं, कृष्णाचं जर नामचिंतन केलं तर फायदा सांगतो तुम्हाला. कोणाचा फायदा झाला ऐका. अवतार महिमा वर्णिता चोरटा वाल्मिक झाला सरता व्यास जार पुत्र तत्पता केला सरता तिने लोकी. तो असं त्या परमात्म्याचं चिंतनाचा फायदा आहे. हो, पण त्याचं चरित्र कोणीही जाणू शकत नाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे.